7 बेटांनी बनलेली मुंबई ही सर्वांना माहीत आहे। याच मुंबईतल्या भांडूपचा आपण आज इतिहास पाहणार आहोत। विशेष म्हणजे सालसेट बेट, याच सालसेट बेटावर पहिली रम तयार केली। कुणी बनवली पहिली रम? रम बनवायला कुणी दिली परवानगी? काय आहे भांडूपचा समृद्ध इतिहास? चला जाणून घेऊया भांडूपचा इतिहास, वारसा आणि रम। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। 1881 मधलं आणि मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर वसलेलं एक जुनं गाव। आजच्या वेगवान शहराच्या सावलीत भांडूप हरवलेला परिसर असला तरी इतिहासाच्या पानांमध्ये भांडूप हा एक झळकलेला परिसर आहे। 1881 मध्ये भांडूपची लोकसंख्या होती अवघ्या 884 इतकी। ठाण्यापासून अवघ्या 4 मैलांवर आणि नॅशनल पार्क मध्ये असलेल्या कान्हेरी लेण्यांपासून फक्त 2 मैलांवर हे भांडूप गाव वसलेलं। आज भांडूप हे पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे। तुलसी तलाव आणि कान्हेरी लेणी यांच्यामुळे भांडूपला निसर्ग आणि इतिहास यांचा अनोखा संगम लाभलाय। 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजेच इंग्रजांनी भांडूप आणि आसपासचा भाग ल्यूक ॲशबर्नर यांना भाड्याने दिला। ल्यूक ॲशबर्नर हे बॉम्बे कुरिअर या वर्तमानपत्राचे संपादक। इंग्रजांनी भांडूप त्यांच्याकडे सोपवतानाच वेगळी आणि विचित्र अट घातली, ती म्हणजे रम तयार करण्याची। त्यामुळे वर्तमानपत्र सांभाळायचं की रम तयार करायची असा मोठा प्रश्न ल्यूक ॲशबर्नर यांच्यासमोर उभा राहिला। त्यांनी रम बनवायची जबाबदारी त्यांचे सहकारी कावसजी यांच्यावर सोपवली आणि जगातील पहिलं रम भारतात अर्थात भांडूपमध्ये सुरू झाली। ही रम पिण्यासाठी अनेक इंग्रज रेल्वेने भांडूपला येत असायचे। 1803 मध्ये भांडूप, नाहूर आणि कांजूरमार्ग यांचा समावेश असलेली भांडूप इस्टेट अस्तित्वात होती। त्यामुळे 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे धावली। त्या पहिल्या रेल्वेगाडीच्या मार्गावर भांडूप हे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन होतं। या रेल्वे स्टेशनवर रमचा आस्वाद घेण्यासाठी ब्रिटिश उतरत असत। आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळी 4.5 लिटर रम बनवली जात असे। मात्र मॉरिशियस मध्ये स्वस्त रम तयार व्हायला लागली। त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने 1857 मध्ये रमची ऑर्डर रद्द केली। सन 1829 मध्ये फ्रामजी कावसजी यांनी भांडूप मधील काही जमीन विकत घेतली। त्यांनी विहिरी, परदेशी वनस्पती आणि सुंदर बागा तयार केल्या। मात्र त्यांचा 1851 मध्ये मृत्यू झाला। 1835 मध्ये भांडूप जवळ ताम्रपट सापडला, त्यामुळे भांडूपचा इतिहास उलगडला। 1026 मध्ये शिलाहार राजा चित्तराजदेव यांनी नौर गावात म्हणजे आताच नवरीमध्ये जमीन दान केल्याची नोंद आहे। यात गोवन आणि गोरपावली यांचाही उल्लेख आहे। मुंबईच्या सर्वात जुन्या उपनगरांपैकी एक भांडूप, त्याच्या नावाचा उगम झाला भांडुपेश्वर या शिवाच्या नावावरून। येथील प्राचीन भांडुपेश्वर महादेव मंदिर आजही भक्तांचं श्रद्धास्थान आहे। भांडूपचा हा प्रवास इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा एक सुंदर मिलाफ आहे। प्राचीन ताम्रपटांपासून ते रेल्वेच्या गजबजाटापर्यंत तरीही भांडूपनं इतिहास जपला आहे। भांडूप हे केवळ रेल्वे स्थानक नाही, तर इतिहास, संस्कृती आणि विस्मरणात गेलेल्या स्मृतींचा एक जिवंत दस्तऐवज आहे। रम कारखाना असो किंवा ताम्रपटातील नोंद, भांडूपचं अस्तित्व हा मुंबईच्या इतिहासातला मैलाचा दगड आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।